लाडू काय आई? हे घे. तुम्ही बघितलाच लाडूने कुठली चिट्टीला हात लावला ते म्हणजे सुकं खोबऱ्याच्या वडीला. तर म्हटलं आता केलीच पाहिजे. ओलं खोबऱ्याची वडी आहे म्हणजेच नारळ वडी. ह्याच्या अगोदर त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा बघून घेऊ शकता. आता सुक्या खोबऱ्याच्या वडीला काय केलंय, 2 वाटी सुकं खोबरं पातळ चिरून घेतलं आणि मिक्सरला भरड असं वाटून घेतलं. वाटून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये 1 चमच तुपामध्ये खोबरं छान भाजायचं आहे, म्हणजे आपली ही वडी महिनाभर टिकते आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते. आता त्याच कढईमध्ये खोबरं भाजलेलं काढून पाक करायचा आहे. आपण हे सुकं खोबरं मोजून घेतलं होतं बघा, तेव्हा 2 वाटी भरलं होतं. त्याच्यासाठी 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालून 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. मग हे खोबरं घालून आपल्याला छान असं मिक्स करून गॅस बंद करायचा आहे. तूप लावलेल्या ताटाला मिश्रण घालून थापून घ्यायचं आहे आपल्याला. ड्रायफ्रूट घालून आपल्याला हव्यात त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या. लाडू सुक्या खोबऱ्याच्या वड्या आपल्या हे तयार घे. झाल्या. तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ हवा असेल तर खाली ॲरोवरती क्लिक करा.